सरकारी लाडकीला दणका। लाभाचे 15 कोटी वसूल करणार। 8,000 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। लाडकी बहीण योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांची प्रत्येक जिल्ह्यात छाननी सुरू आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याचं समोर आलंय। सुरुवातीला काही शेकड्यांमध्ये असलेल्या लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या आता हजारोंवर पोहोचली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचप्रमाणे वार्षिक 2.5 लाख उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असे स्पष्ट निकष असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचं उघड झालंय। महिला आणि बालकल्याण विभागाच्या बैठकीत बोगस लाभार्थ्यांबाबत आढावा घेण्यात आला। या योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000 गेली आहे। माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं सर्व लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांची यादी सोपवली आहे। यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागानं संबंधित विभागांना दिलेत। वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात आहे। केवळ लाभाची वसुलीच नाही तर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे। असं आहे की मी आता गेली काही 4-5 महिने सांगतोय की त्या नियमात जे बसत नाही त्यांनी सरळ की आम्हाला या लाडक्या बहिणीची ही योजना आम्हाला नको, आम्ही या नियमात बसत नाही असं करून अंग काढून घेतलं पाहिजे। स्वतः सरकारी कर्मचाऱ्यांनी विशेषतः असं जर ते केलं आहे तर त्याच्यावर आता सरकार ठरवेल काय करायला पाहिजे। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मात्र 1,500 रुपयांसाठी कर्मचाऱ्यांकडूनच शासनाची फसवणूक झाली आहे। त्यामुळे हे पैसे थेट त्यांच्या पगारातूनच कापले जाणार आहेत। महाराष्ट्र दिवाणी नियम 1979 नुसार महिला कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल। एवढंच नाही तर बोगस लाभार्थ्यांबाबत पेन्शन विभागालाही पत्र पाठवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचारी म्हणून काम करताना सरकारी तिजोरीतूनच पैसे लुटणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोरं जावं लागणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।